मंगळवारी कोल्हापूर शहराच्या मध्यवस्तीत आलेल्या बिबट्याला पकडण्याच्या मोहिमेत शाहूपुरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी धाडसी कामगिरी केली आहे। पोलीस अंमलदार कृष्णात पाटील यांनी बिबट्याचा हल्ला परतवत दाखवलेल्या धाडसाचं विशेष कौतुक होतंय। आमचे प्रतिनिधी विश्वास पानारी यांनी त्यांच्याशी संवाद साधला। कोल्हापूर शहरातील ताराबाई परिसरात मंगळवारी बिबट्याने दहशत माजवण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी या ठिकाणी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष ढोके, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील यांच्यासह शाहूपुरीचे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णात पाटील आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी पोहोचले। या ठिकाणी गर्दी पांगवत असताना बिबट्यानं अचानक शाहूपुरीचे कॉन्स्टेबल कृष्णात पाटील यांच्यावर हल्ला केला, पण त्या हल्ल्याला प्रतिकार करत कृष्णात पाटील यांनी न घाबरता त्या बिबट्याला प्रतिकार केला आणि धाडसानं हे केलं आणि त्यानंतर बिबट्या एका चेंबरमध्ये लपला। तर आपल्यासोबत आहेत आता कृष्णात पाटील सर, ते नेमकं त्यांना काय अनुभव आला त्यावेळी ते सांगतील। नमस्कार, मी कृष्णा पाटील। मी ज्या दिवशी बिबट्या आला त्या दिवशी मी सर्किट हाऊस येथे महानगरपालिका कोल्हापूर याचं सोडत बंदोबस्तसाठी सर्किट हाऊस इथं बंदोबस्ताला होतो। त्यावेळेला तिथं आमचे शाहूपुरीचे श्री PI संतोष ढोके साहेब पण होते। त्यांना फोन आला की वुडलँड हॉटेलजवळ एक बिबट्या आलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला तिथला एरिया सिक्युअर करायचा आहे असं सांगितल्यानंतर आम्ही तिथं बंदोबस्ताला होतो। त्यामधले आम्ही एक 4 ते 5 कर्मचारी घेऊन ढोकेसाहेब वुडलँड हॉटेलच्या तिथं आम्ही सगळे गेलो। तिथे गेल्यानंतर तिथल्या परिसरातील लोकांना आम्ही सतर्क करत असतानाच त्यावेळेला आमचे DYSP मॅडम प्रिया पाटील साहेब मॅडम पण तिथं आल्या। त्यावेळेला आम्ही सतर्क करत असताना तिथं एका बिबट्यानं जो बिबट्या तिथे आला होता त्यानं माझ्यावर समोरून हल्ला केला आणि त्यावेळेला माझ्या हातात काठी होती आणि त्या काठीनं त्याचा प्रतिकार करून त्याला परतवून लावलं आणि त्याच्यानंतर मग त्यावेळेला मी पण जखमी झालो थोडा, पण त्या कारणामुळे तो जरासा बिचरला आणि तिथल्या जवळच्या चेंबरमध्ये गेला। कोल्हापूर शहरातील मानवी वस्तीत बिबट्या शिरल्यानंतर त्याला कंट्रोल करताना कृष्णात पाटील शाहूपुरीचे पोलीस अंमलदार जखमी झाले होते, पण त्याला प्रतिकार करत धाडसाने त्यांनी प्रतिकार केल्यामुळेच तो एका चेंबरमध्ये लपला आणि त्याला पकडण्यात पोलीस दलाला आणि वन विभागाला यश आलं। खरं तर 10 वर्ष भारतीय सैन्य दलात सेवा बजावल्यानंतर 10 वर्ष पोलीस खात्यात सेवा बजावताना खरोखर कृष्णात पाटील यांनी एका टायगरसारखी कामगिरी केली असे गौरवोद्गार सुद्धा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी काढलेत। पोलीस दलात असे अधिकारी असतील, असेच कर्मचारी असतील तर नक्कीच पोलीस दलाची मान भविष्यात उंचावल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की। एस न्यूजसाठी कॅमेरामन केदार भोसलेसह विश्वास पाणारी।